इचलकरंजी महानगरपालिकेत आयुक्त नेमणुकीचा वाद आता चव्हाट्यावर आला। आज सकाळी 2 आयुक्तांनी महानगरपालिकेचा पदभार स्वीकारला। आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यात आल्यानंतर पल्लवी पाटील यांची आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती। मात्र आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी बदलीला स्थगिती आणल्यानंतर आयुक्त नेमणुकीचा वाद आता चव्हाट्यावर आला। यामुळे आता आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील या दोघांनी 2 खुर्च्या लावून पदभार स्वीकारल्यानंतर प्रशासनातला गलथान कारभार चव्हाट्यावर आलाय। अखेर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कागदपत्र सादर केल्यानंतर पल्लवी पाटील यांनी पदभार सोडला। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून। प्रताप, नेमका काय प्रकार घडलाय? कारभार समोर आला असं आपल्याला म्हणता येईल की एकूणच प्रशासनाचा गलथान कारभार कसा असतो हे या प्रकरणावरून दिसून आलेलं आहे। आपण पाहतो की आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली करण्यात आलेली होती आणि त्याच्यानंतर तातडीनं पल्लवी पाटील यांची इचलकरंजी महानगरपालिका आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली। पण दिवटे यांनी या संदर्भात मॅटमध्ये जाऊन स्थगिती घेतली आणि त्याच्यानंतर आज सकाळी ते तातडीने येऊन पुन्हा पदभार स्वीकारत होते। त्याच दरम्यान आपण पाहतो की पल्लवी पाटील या देखील आल्या आणि दोघांचंही थोडं वादावादी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली। दोघांनी 2 खुर्च्या लावून त्या ठिकाणी कामकाज सुरू केला। पण नंतर मात्र आपण पाहतो की दिवटे यांनी कागदपत्र सादर केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो की पल्लवी पाटील ज्या आयुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या त्यांनी तो पदभार सोडलेला आहे। एकूणच आपण पाहतो की आयुक्त नेमणुकीवरून इचलकरंजी महानगरपालिकेत मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। याच्या पाठीमागे काही राजकीय नेत्यांचा काही संदर्भ लागतो की काय, अशा प्रकारची एकूण चर्चा इचलकरंजी नगरपालिका परिसरात आपल्याला एकूण पाहायला मिळते। नक्कीच प्रताप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीवर। तर इचलकरंजीमध्ये आयुक्त नेमणुकीचा वाद चव्हाट्यावर आल्याचं चित्र पाहायला मिळालं। 2 आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर 2 खुर्च्या लावून त्यांनी कामकाजाला सुरुवात केल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं होतं।